नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र देवीदास पाटील जेपी मॅथमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत मित्रांनो लोकसंख्या वाढ आणि घट। फक्त 5 मिनिटात मित्रांनो हा पूर्ण कन्सेप्ट आपण शिकणार आहोत। चला तर मग कुठलाही वेळ वाया न जाऊ देता सुरू करूया आजचा व्हिडिओ। बघा मित्रांनो, एखादी लोकसंख्या ही 20% ने वाढली, बरोबर 20% ने वाढली म्हणून मी अप एरो दिलाय, घटली म्हणजे मी डाऊन एरो दिली, म्हणजे आपल्या समजण्यासाठी आपण हा एरो देत असतो। 20% म्हणजे किती असेल मित्रांनो, बघा 20/100 म्हणजे हा शून्य गेला, हा शून्य गेला, 2 1 2 5 2 10, 20% म्हणजे 1/5, बरोबर। हे आपलं मित्रांनो डायरेक्ट पार्ट पाहिजे, 20% म्हणजे 1/5। आता काय झालंय मित्रांनो, लोकसंख्या वाढली, म्हणजे सुरुवातीला जर 5 होती तर कितीने वाढली, 1ने, मग आता किती होईल, 6ने, बरोबर। आता त्यामध्ये विचारले जातात 2 वर्षानंतरची लोकसंख्या। 2 वर्ष म्हणजे ही 1 वर्षाची झाली, अजून दुसऱ्या वर्षाची लिहावं लागेल, 5 आणि 6, बरोबर। 3 वर्ष विचारले तर आपण 3दा लिहू, 5 आणि 6। मग यांच्यामध्ये काय होतं मित्रांनो, गुणाकार होतो, 5 5 25 आणि याच्यामध्ये सुद्धा गुणाकार 6 36, बरोबर। म्हणजे 2 वर्षापूर्वी लोकसंख्या किती होती मित्रांनो, 25 रेशो, आणि 2 वर्षानंतर किती असेल मित्रांनो, 36। म्हणजेच मित्रांनो ही इनिशियल म्हणजे सुरुवातीची लोकसंख्या असेल, ही 2 वर्षाची फायनल लोकसंख्या असेल, सिंपल। तसेच मित्रांनो आपल्याला जर दिलं लोकसंख्या ही 50% ने कमी होते म्हणजेच काय होते मित्रांनो, आपण डाऊन एरो याला द्यायचे। 50% म्हणजे किती होतील मित्रांनो, तर ते होतील मित्रांनो 1/2, बरोबर। 1/2 म्हणजे सुरुवातीला लोकसंख्या किती होती, 2, आता किती राहील, 1, बरोबर। आपल्याला 3 वर्षांनंतरची लोकसंख्या विचारली, 3 वर्ष म्हणजे याला 3दा लिहावं लागेल, म्हणजे 2 आणि 1 2 आणि 1 3दा लिहिलं। करू आपण याचा गुणाकार, 2 × 2 4, 4 2 8 आणि 1 × 1 काय होईल, 1। म्हणजेच 3 वर्ष आधी किती रेशो होती, 8 रेशो, आणि 3 वर्षानंतर किती रेशो झाली, 1 रेशो, बरोबर। 50% ने ती घटते, सिंपल। याच कन्सेप्टने मित्रांनो आपण सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार। तर बघूया मित्रांनो पहिला प्रॉब्लेम मित्रांनो, एका शहराची सध्याची लोकसंख्या आपल्याला 90,000 दिली आहे, तर मित्रांनो ती लोकसंख्या दरवर्षी 25% ने कमी होते, तर 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती असेल असा प्रश्न आहे मित्रांनो। कसा सोडवणार, बघा सध्याची लोकसंख्या किती आहे मित्रांनो, तर ती आहे 90,000, बरोबर। 25% ने दरवर्षी कमी होते, 25% म्हणजेच किती होता मित्रांनो, 1/4, बरोबर। म्हणजेच कमी होते म्हणजे मित्रांनो आपल्याला वजा करावं लागेल, म्हणजे जर आधी 4 असेल, 4मधून 1 जाईल, मग आता किती असेल, 3, बरोबर। आपल्याला काय विचारलंय, 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या, मग आपल्याला हे 2दा लिहावं लागेल, 4 आणि 4, बरोबर। यांच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं काय असतो गुणाकार, 4 आणि 4 किती होतील, 16, आणि 3 × 3 किती होतील, 9, बरोबर। म्हणजे सध्याची लोकसंख्या किती आहे मित्रांनो, 9 रेशो, आणि 2 वर्षापूर्वीची 16 रेशो। म्हणजेच आता आपल्याला काय दिले मित्रांनो, 9 रेशोची किंमत किती दिली आपल्याला, 9 रेशोची किंमत 90,000 दिली, बरोबर। मग एका रेशोची किंमत काय येईल मित्रांनो, 90,000 भागिले 9 किती येतील मित्रांनो, तर 10,000 येतील, बरोबर। आता मित्रांनो आपल्याला 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या काढायची, 2 वर्षापूर्वीचा रेशो किती आहे मित्रांनो, 16, म्हणजे 10,000 × 16 किती येतील मित्रांनो, 1,60,000, सिंपल। म्हणजे 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या काय असेल मित्रांनो, 1,60,000, सिंपल। अगदी ह्याच कन्सेप्टने मित्रांनो अगदी सेकंदात तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता। व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा। पुढचं एक्झाम्पल मित्रांनो, एका गावाची लोकसंख्या मित्रांनो 2000 आहे, तर लोकसंख्या वाढीचा वेग किती आहे मित्रांनो, 10%, आपल्याला 10% ने वाढते, तर 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती असेल असा प्रश्न आहे मित्रांनो। आता कसा सॉल्व्ह करणार, बघा 10% म्हणजेच किती होतं मित्रांनो, 1/10, बरोबर। आता सुरुवातीला त्या गावाची लोकसंख्या किती असेल, 10, नंतर किती होईल मित्रांनो, 11, बरोबर। आपल्याला 3 वर्षानंतरची विचारले म्हणजे आपल्याला हे 3दा लिहावं लागेल, म्हणजेच 10 11 आणि 10 11, बरोबर। यांच्यामध्ये काय असतं मित्रांनो, गुणाकार, म्हणजेच 10 × 10 × 10, 10चा क्यूब किती होईल मित्रांनो, तर तो होईल 1000, बरोबर। तसंच हा काय येईल, 11चा क्यूब, तो किती होतो मित्रांनो, 1331, बरोबर। म्हणजेच 1000 रेशोची किंमत किती दिली आहे मित्रांनो आपल्याला, 2000, बरोबर। मग एका रेशोची किंमत काढू, 2000 भागिले 1000 किती येईल मित्रांनो, तर 2, बरोबर। आता आपल्याला 3 वर्षानंतरची लोकसंख्या काढायची, म्हणजे 3 वर्षाचा रेशो काय मित्रांनो, तो आहे 1331, बरोबर। म्हणजे याला 1331 ने
गुणाकार करू. म्हणजेच किती येईल मित्रांनो, 2 6 6 आणि 2 म्हणजे 26 62. म्हणजेच 3 वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या असेल मित्रांनो 2662. सिंपल, अगदी सहज मित्रांनो तुम्ही अशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. बघूया मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम, पुढचा टाईप मित्रांनो, एका राज्याची लोकसंख्या मित्रांनो किती दिली आपल्याला, 20,000 दिलेली बरोबर. तर ती पहिल्या वर्षी मित्रांनो किती टक्क्याने वाढते, तर ती 20% वाढते बरोबर. आणि परत दुसऱ्या वर्षी ती किती टक्क्याने वाढते मित्रांनो, 30% वाढते. तर 2 वर्षानंतर त्या राज्याची लोकसंख्या किती असेल असा प्रश्न आहे मित्रांनो. कसा सोडवणार मित्रांनो, बघा त्याच कन्सेप्टने आपण याला सोडवू. आता 20% म्हणजेच किती येते मित्रांनो, 1/5. म्हणजेच सुरुवातीला त्या शहराची लोकसंख्या जर 5 असेल तर आता किती असेल, 6 बरोबर. नंतर दुसऱ्या वर्षी किती पर्सेंटने वाढते, 30%. 30% म्हणजे किती होता मित्रांनो, 3/10 बरोबर. म्हणजे जर सुरुवातीला 10 असेल आणि वाढते म्हणजे 10 आणि 3 13 बरोबर. आता ह्यांच्यामध्ये काय असतो मित्रांनो, गुणाकार. म्हणजेच 5 × 10 किती होतील, 50 आणि 6 × 13 किती होणार आहे मित्रांनो, 78 बरोबर. म्हणजे सुरुवातीला 50 रेशो होती आणि 2 वर्षानंतर किती रेशो झाली, 78. ती याची किंमत आपल्याला काढायची. म्हणजेच आपल्याला काय दिले मित्रांनो, 50 रेशोची किंमत किती दिली आपल्याला, 20,000 बरोबर. आपल्याला एका रेशोची किंमत काढायची म्हणजे 20,000 भागिला 50 किती येतील, 20,000 भागिला हा 0 गेला 0 गेला बरोबर. 5 चौक 20 म्हणजे 400 बरोबर. आता आपल्याला किती रेशोची किंमत काढायची, 78. म्हणजे 400 × 78 करावं लागेल. म्हणजेच हे 2 0 ॲज इट इज, 4 8 चौक 32, आजच्याला परत जातील 3, 7 चौक 28, 28 आणि 3 किती होतील, 31. म्हणजेच त्या राज्याची लोकसंख्या असेल मित्रांनो 31,200. सिंपल, अगदी सहज या कन्सेप्टने मित्रांनो तुम्ही कोणत्याही लोकसंख्या वाढ आणि घटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. असेच नवीन नवीन कन्सेप्ट शिकण्यासाठी मित्रांनो तुम्ही JP मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.